आणि अन्नू भोईरच्या सोबत नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय काकडे उर्फ बारक्या, पण त्यानेच एक चेंडू 4ची गरज असताना चौकार ठोकून सामना जिंकून दिला होता. तर सामना सुरू होईल. दोनही संघांना विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या कल्याण शहरातील नामवंत क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. श्रमिक युवक मंडळ आधारवाडी आणि आपण ड्रीम युवा प्रेझेंट्स हा भव्य दिव्य खेळ महोत्सव. या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक माननीय मंगेशदादा गायकर साहेब, उद्योजक तथा समाजसेवक, त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय श्यामलदादा गायकर, संदीपदादा गायकर, सौ हेमलताताई पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आजच्या दिवसातल्या अंतिम टप्प्यावरती, शेवटच्या क्षणावरती याच्यासाठी गेला होता. अट्टाहास शेवटचा क्षण गोड व्हावा, याची देही याची डोळा पाहावा, हा एक महाअंतिम सोहळा. क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. आजच्या दिवसामध्ये जवळपास 12 संघ आपल्याला पाहायला मिळाले. यातील 10 संघांचं, चला स्पीडअप करा प्लीज, आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. स्ट्रिक्ट 15 मिनिटांमध्ये तुमची एक इनिंग कव्हर होणं गरजेचं असेल. षटकं अन्यथा कमी केली जातील याची नोंद घ्यायची. चला फिल्डिंग लावून घ्यायची प्लीज. दोनही फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. एका बाजूला अन्नू भोईर, दुसऱ्या बाजूला अक्षय काकडे. सो सामना सुरू होतोय. पहिलं षटक गोलंदाज बॉबी, जवळपास 2 मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आपल्या नावावरती केल्यात तो बॉबी. मॅचचे ऑफिशियल पंच आकाश कासार आणि कुणाल. गेम ऑन. दोनही संघांना विजयासाठी शुभेच्छा. करूयात सुरुवात, प्रारंभ, शुभारंभ. त्याचबरोबर सागर शिंदे आनंद घेत आहेत. करूयात सुरुवात. पहिलाच बॉल, खराब चेंडू, खराब सुरुवात पाहायला मिळते वाईटच्या माध्यमातून. वाईटच्या माध्यमातून सुरुवात होते. पुढचा बॉल. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. बॉल तयार. स्वीप करतायत यावेळेस. एकच धाव देऊन जाईल. धावफलक असते दोन्ही आकड्यावरती. 2 धावा झळकतील धावफलकावर. 2 रन्स ऑन बोर्ड. दोन धावा धावफलकावरती. अक्षय काकडे या संघाला इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये फार मोलाची भूमिका त्यांनी पार पाडली. अक्षय काकडे उर्फ यावेळेस गती कमी केली. ओळखलं होतं काय खेळायचंय आणि त्या दृष्टीने अंकित केलेला चेंडू. एकच धाव मिळते. 3 ही धावसंख्या धावफलकावर. 3 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू शिल्लक आपण जर पाहिले तर तब्बल 4. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय. पुढील चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज अन्नू भोईर. स्वीप करतायत आणि यावेळेस सुंदर चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने समाप्ती होते या चेंडूची. बॉबीचं एक अप्रतिम षटक आपण पाहतोय. काही चेंडू चुकीचे जरूर हाताळले पण त्यानंतर देखील कमबॅक करण्याची ताकद असलेला हा एक प्रतिभा संपन्न असा खेळाडू. यावेळेस चेक जरूर केलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय. पुढील चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती अन्नू भोईर.
गती कमी केली या चेंडूवर आणि इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. डॉट बॉल, डेड बॉल. डेड बॉल घोषित केलंय. अनु भोईर बॉबीच्या समोर पुढे सरकलाय. पद्धत आली ते दाखवलं. एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेसाठी थांबवलंय. एका धावेच्या नंतर धावफलक सजेल 4 या आकड्यावर. चेंडूंचा विचार केला, चेंडू शिल्लक आहेत अजूनही 2 धावा थोड्याशा थांबलेल्या पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये. पण अक्षय सारखा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. जे अक्षयने काय जबरदस्त चौका ठोकला होता. एक चेंडू 4ची गरज असताना अगदी शेवटच्या क्षणी सामना जिंकून दिला आपल्या टीमला. आणि यावेळेस काय घडेल, नॉट आउट घोषित केलंय आणि त्या माध्यमातून एक धाव अंकित करूया धावफलकावर. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. एका धावेच्या मदतीने आपण स्कोर कार्ड पाहतोय 5 या धावसंख्येवरती. अनुभवीचा विचार केला तर अंडरम क्रिकेटसाठी प्रचंड मोठं योगदान अनुभवीचं आपण बघतो. मुंबई, ठाणे या सर्वच भागामध्ये आणि कल्याण शहरासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. अंडरम क्रिकेट जॉर्ज संघासाठी नेहमीच त्याला आपण पाहिलं. यावेळी स्वीप करतोय, एकच धाव देऊन जाईल. एका धावेच्या नंतर धावफलक सचतंय 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम मीटिंग घ्यायची नाहीये ही सक्त सूचना आहे आपल्याला. सनी येत आहेत. सनीचा देखील आजच्या दिवसात एक चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच सामन्यामध्ये जबरदस्त असा थ्रो त्यांनी केला होता आणि त्याच पद्धतीची एक चांगली गोलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न करतोय सनी. सनी बॉलिंग ट्रॅकवर. सामना सुरू करायचा आहे प्लीज. आयोजकांच्या सक्त सूचना आहेत, त्याचं पालन आपल्याला करायचं आहे, अन्यथा षटकं कमी करावी लागतील. वळत सामन्याच्या दिशेने षटक. दुसरं गोलंदाज सनी. काय कानमंत्र दिला यष्टीरक्षकाने हे देखील पाहणं गरजेचं या षटकासाठी. अनु भोईर ऑन स्ट्राईक. 2 दिग्गज एकमेकांच्या समोर. सनीसाठी पहिला बॉल. चांगली सुरुवात पाहायला मिळाली एका धावेच्या मदतीने. धावफलक सजेल 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धावफलकावरती लागत आहेत. 7 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय. यावेळेस पुढे सरकलाय. खोदून काढला होता अक्षरशः. एकच धाव मिळेल. सनीच्या माध्यमातून एक चांगला चेंडू. धावफलक सचतं एकूण 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 6 खर्च केल्या. या 2 चेंडूवरती 2 सिंगल्स आल्यात. आता मात्र प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. अनु भोईरसाठी हा एक वेगात टाकलेला चेंडू होता. एकच धाव देऊन जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक सचतंय पुढे 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला अक्षय काकडे. अनुच्या सोबत सलामीची जोडी. पुढे सरकलाय. नोचा इशारा देखील आलाय. म्हणजे +1 धाव ऍड जास्तीची होईल. धावफलक जाऊन पोहोचेल एकूण 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन अनु भोईर. स्ट्राईक एंड वरती. ऍडव्हान्टेज जरूर मिळालं यावेळेस. तर बघूया पंच काय निर्णय देतात. फिल्डिंग आपण सेट करायची प्लीज. एक धाव असेल बॅटच्या माध्यमातून. एका धावेच्या मदतीने धावफलक सचतंय पुढे. चला बॉबी प्लीज. एक धाव सिंगल खर्च केलेली आहे आणि धावफलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन द बोर्ड.
चलिए सनी प्लीज मैच शुरू कीजिए। देखिए ऑर्गेनाइजर्स की स्ट्रिक्ट सूचनाएं है। सुकुल स्कोर मैदान के ऊपर। चला पंच सामना सुरू करा, अन्यथा तुम्हाला आयोजकांच्या कारवाईला सामोरं जावं लागेल। आतापर्यंत खूप चांगलं सहकार्य आपण केलंय, शेवटच्या क्षणाला कुठलाही गालबोट लागणार नाही या स्पर्धेला, याची नोंद घ्या। चला पंच सामना सुरू करायचा आहे प्लीज। तर एक धाव मिळते, धाव फलक सरकतंय पुढे 12 या आकड्यावरती। सनी येतोय स्ट्राइक एंडला, अन्नू भोईर। 2 चेंडू बाकी आहेत। सनी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील घेऊन येईल पुढील चेंडू अन्नू भोईरसाठी। ॲडव्हान्टेज जरूर मिळालं या षटकामध्ये काही चुकीच्या चेंडूंच्या माध्यमातून साई गणेश प्रॉमिस टीमला। यावेळेस वेगवान चेंडू, पुन्हा एकदा नोसा इशारा आलाय। +1 ही धावसंख्या अजून वाढेल आणि धावफलक जाऊन पोहोचते ते 14 या आकड्यावरती। आठ धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला प्लीज स्पीडअप करायचा आहे, पंचांनी नोचा निर्णय दिलेला आहे। बघा निर्धारित वेळेमध्ये सामना संपणं गरजेचं आहे। धावफलक सचते एकूण 14 या आकड्यावरती, 14 ऑन द बोर्ड। स्ट्राइक एंडला फलंदाज अक्षय। अक्षयला आपण पाहतोय, बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर। पुढील चेंडू घेऊन सनी पुढे सरकलाय, खोदून काढला हा फटका, एकच धाव देऊन जाईल। एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय 15 या आकड्यावरती, 15 ऑन द बोर्ड। स्ट्राइक एंडला फलंदाज अन्नू भोईर। क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर सीमारेषेच्या अगदी जवळ तैनात केलेत। सनी पुढे सरकलाय आणि ज्या फटक्यासाठी ओळखला जातोय तो फटका येईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार। संकेत येथील शेवटचं महत्वपूर्ण षटक घेऊन शेवटचे महत्वाचे 6 चेंडू, 19 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत। विजेतेपदासाठी झुंजत आहेत 2 संघ एकमेकांच्या समोर। 10 संघांचं आव्हान या स्पर्धेतलं संपलेलं आहे आणि फायनलच्या लढतीमध्ये हे 2 संघ एकमेकांच्या समोर। पहिला बॉल, एका धावेच्या मदतीने सुरुवात केली आहे, 20 धावसंख्या धावफलकावर। 20 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील। 5 चेंडू शिल्लक। स्ट्राइक एंडला अन्नू भोईर। काय जबरदस्त आपण एक चौकार एक्झिक्यूट करताना त्याला पाहिलं। पुढे सरकलाय आणि घाई केली, ती घाई मात्र नडते, फलंदाज बाद। सो नवीन फलंदाज बाळाला पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये। स्पीडअप करायचं दोन्ही संघाला, आमची विनंती जरूर स्पीडअप करायचंय। पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर ही विकेट आपल्याला पाहायला मिळते। बाळा आणि जोडी आहे ती अक्षय काकडे उर्फ बारक्या। गोलंदाज तयार, पुन्हा एकदा पहिल्या चेंडूला सिंगल, दुसऱ्या चेंडूला विकेट।
बाळाला आपण बघतोय बॅटिंगसाठी पाठवलंय. चेंडू शिल्लक आहेत 4. गेम ऑन पुन्हा एकदा. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. पुढे सरकलाय. आले आक्रमण केलं आणि अक्षय काकडेला धावचित करण्याचा प्रयत्न होता पण एक धाव घेण्यापासून थांबवू शकले नाहीत. एका धावेच्या मदतीने धावफलक सजतंय. टोटल स्कोरचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती लागतील. चेंडू शिल्लक आहे 3. 2 सिंगल 1 विकेट असं व्हेरिएशन या षटकामध्ये. जास्त काही खर्च करू शकला नाही गोलंदाज. फलंदाजांचा पूर्णतः प्रयत्न आहे आक्रमण करण्याचा पण एक ताकदीची गोलंदाजी संकेत करतोय. सामना स्पीडअप सुरू ठेवायचा आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. अक्षय काकडे पुढे सरकलाय. वेगवान होता आणि फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विशाल जळत मॅचच्या दिशेने. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान चेंडू. हो खूप सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केला पण एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न करताना फसतोय. फलंदाज बाद. धाव संख्या जाऊन पोहोचेल 1 नि पुढे. टोटल स्कोरचा विचार केला धावा झालेल्या आहेत त्या 23. जिंकण्यासाठी करायच्या आहेत 24 झालेल्या आहेत. 24 झालेल्या आहेत. 25 ची गरज 18 चेंडूंच्या मदतीने. या स्पर्धेमध्ये या 24 संघांना स्थान दिलं जाईल. वासुदेव पाटील नगर, गावदेवी मंदिर, कोणगाव. तर चला करूयात सुरुवात आजच्या दिवसातला शेवटचा महत्वपूर्ण सामना. सोगयबावन सामना होतोय सुरू. दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा. एका बाजूला बॉबी, दुसऱ्या बाजूला. चला मॅच चालू करा प्लीज पंच.
हितेश आणि बॉबी. चला दोन्ही संघाला शुभेच्छा करायच्या जिंकण्यासाठी. एकूण 25 धावा. योगेश बॉबी आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 25 करायचे आहेत. 18 चेंडूंच्या मदतीने सामना सुरू होतोय. दोनही संघाला विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन. सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू सिंगलच्या माध्यमातून सुरुवात करेल. एक धाव. 24 अजूनही करायच्यात 17 चेंडूंच्या मदतीने. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन योगेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंड वरती सज्ज. हितेश पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा. धावसंख्या 2. 23 ची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा योगेश बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. यावेळेस वेगवान चेंडू होता. दिशा दिली आहे एका धावेच्या मदतीने. धावफलक पुढे सरकेल 3 या आकड्यावर. 22 ची अजूनही गरज. 25चं टार्गेट चेस करायचं आहे. पुढील चेंडू बॉलर बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अजून एक खराब चेंडू. वाईटचा इशारा येतोय. या धावा रोखाव्या लागतील. धावफलक सजेल 4 या आकड्यावर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय पुढील चेंडू. सज्ज असेल बॉलिंग ट्रॅकवर योगेश. योगेश बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय पुढील चेंडू. गती कमी केली. मिस टायमिंग आहे आणि फलंदाज होतोय बाद. बिग विकेट डाऊन. बॉबीच्या खेळीचा अंत बसतोय. पहिला धक्का. फलंदाजीच्या रोलसाठी पाठवलंय. 3 चेंडू 4 असं समीकरण आपण स्कोर कार्ड वरती बघतोय. वाईटचे आपण जर धावा पाहिल्या तर 2 वाईटच्या माध्यमातून खर्च केलेले आहेत योगेशच्या माध्यमातून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा योगेश. चांगलं कमबॅक केलं. यावेळेस वेगवान आहे आणि आता मात्र विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. अतिशय वेगात टाकलेला चेंडू आणि हॅट्रिकची संधी चालून आली आहे. गोलंदाज योगेशला बघूया कशा प्रकारचा खेळ करतोय. आपण जर पाहिलं अतिशय चांगली गोलंदाजी. 2 चेंडू बाकी. 4 चेंडू मध्ये 4 खर्च केल्यात. आदिल येत आहेत. जे सलामीला आपण नेहमी 5 होतो त्यांना आता 4थ्या क्रमांकावरती पाठवलंय. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन योगेश. हॅट्रिकची संधी होती. यावेळेस थोडासा खराब चेंडू. वाईटचा इशारा. धावफलक 1 सजेल पुढे. 5 धावा धावफलकावरती. वेगवान चेंडू. यावेळेस एकच धाव देऊन जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय 6 या आकड्यावर. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान चेंडू. एकच धाव मिळेल. षटक संपेल. 7 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्यात. समीकरणामध्ये होणारा बदल. 12 चेंडू करायचे आहेत अजूनही. 18.
12 चेंडू 18ची गरज. 12 बॉल्स 18 रिक्वायर्ड. गौरव येत आहेत षटक क्रमांक दुसरं घेऊन. गौरव येतील. सामना सुरू करायचा आहे प्लीज. पहिलाच बॉल अप्रतिम स्ट्रोक आणि पहिला चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय चौकार. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर गौरव. कमबॅक करण्याची गरज. हितेश. यावेळेस खराब चेंडू. वाईटचा इशारा. आता मात्र कमबॅकची खूप मोठी गरज निर्माण झाली आहे. 5 खर्च केले पहिल्या चेंडूवरती. बॉल तयार. यावेळेस क्लिअर करतायत. एकच धाव. एका धावेच्या मदतीने समीकरण पुढे सरकत आहे. 13. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. कमबॅकची गरज. या षटकामध्ये काही धावा महागड्या ठरत चालल्यात आणि आता मात्र एकच धाव. एका धावेच्या मदतीने समीकरण पुढे सरकते. 14. 14 ऑन द बोर्ड. पुढील चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक. चांगली फिल्डिंग विशालच्या माध्यमातून आणि एकच धाव. चेंडू शिल्लक आहेत अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडू बाकी. हे 2 चेंडू देखील फार महत्वाची भूमिका पार पाडतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन गौरव. आणि यावेळेस नोचा इशारा. +1 देखील मिळेल आणि धावसंख्या धावून पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड. या षटकामध्ये पूर्णतः व्हेरिएशन बदललंय सामन्याचं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. सामना सुरू करायचा आहे प्लीज. गौरव. 17 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. आता मात्र पूर्णतः कमबॅक झालंय. बॅटिंग करणाऱ्या टीमचं यावेळेस स्टीअर करतो. एकच धाव देऊन जाईल. 18 धावा धावफलकावरती लागतायत. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल रिमेनिंग. आदिल स्ट्राईक वरती. गोलंदाज तयार. यावेळेस स्वीप करतोय. अप्रतिम स्ट्रोक. 19 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 6 चेंडू 6 ची गरज. 6 चेंडू 6 ची गरज. सहा चेंडू करायचे आहेत 6 धावा. तर सन्माननीय रामाशेठ परदेशी साहेब यांना विनंती करतोय आपण स्टेजवरती यायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय रामाशेठ परदेशी साहेब यांना विनंती करतो स्टेजवरती यायचं आपण. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. जाऊयात मॅचच्या दिशेने. 6 चेंडू 6 ची गरज. कंपल्सरी करायची त्याची नोंद घ्यायची. बॉल तयार. अन्नू भोईर. पहिलाच बॉल स्वीप करतोय. 5 चेंडू 5 चं समीकरण. अनुस आपण जर पाहिलं तर अनुभव खूप मोठा आहे त्यामुळे सामना फिरवण्याची ताकद देखील आहे. पण समोर फलंदाज हितेश. गती कमी केली. स्वीप केलाय. एकच धाव देऊन जाईल. 4 चेंडू 4 ची गरज. 4 बॉल्स रिक्वायर्ड 4. 4 बॉल 4 ची गरज आहे. समीकरण
दिसायला सोपं देखील आहे, दिसायला कठीण देखील आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू आपण बघत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल लागू शकत नाही. बॉल तयार, सामना सुरू करायचा आहे प्लीज. अन्नू भोईर बॉलिंग ट्रॅकवर, यावेळेस वेगात टाकलाय आणि धाव फलक सजेल. एकूण 22 या आकड्यावरती 3 चेंडू 3ची गरज. किती? 3 चेंडू 3ची गरज आहे. बघूया. 3 चेंडू 3ची गरज. बॉल तयार. अनु भोईर सामन्यामध्ये कमबॅक करून द्यावं लागेल संघाला. प्रत्येक चेंडू मागे दबाव जरूर दोन्ही संघांच्या समोर. आणि यावेळेस अप्रतिम स्ट्रोक. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता, एकच धाव देऊन जाईल. 2 चेंडू 2ची गरज. 2 चेंडू 2ची गरज आहे. 23 झालेले आहेत. आदिल आणि हितेशची जोडी. सामना सुरू करायचा आहे प्लीज. आयोजकांच्या सूचना येत आहेत. 2 चेंडू करायचे आहेत, 2 धावा. पहिल्या क्रमांकाला कोण गवसणी घालेल? अग्रेशन मध्ये आपण पाहिलं, क्षेत्ररक्षकांना बोलवलंय. करायचं 2 चेंडू मध्ये 2. यावेळेस हो, चेंडू अडवणं फार गरजेचं होतं. 1 चेंडू 1 धावेची गरज. एक चेंडू 1 धावेची गरज. अन्नू भोईर मध्ये क्षमता आहे शेवटच्या चेंडूवरती सुद्धा काहीतरी चमत्कार घडवण्याची. 1 चेंडू करायची, 1 धाव. वॉट अ मॅच. आजचा सुपर सॅटर्डे आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 1 धावेची गरज. अन्नूने जाळ खूप चांगलं विणलं होतं. शिकार जवळपास आला होता, पण शेवटच्या क्षणी हातातून निसटला आणि मिळाली ती 1 धाव. 1 चेंडू 1 धावेची गरज. वॉट अ मॅच. श्यामल दादा गायकर यांच्या संकल्पनेतली ही सुंदर स्पर्धा. 1 चेंडू 1 धावेची गरज. अग्रेसिव्ह अशी फिल्डिंग सेट केली आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अन्नू भोईर. 1 चेंडू करायची, ती 1च धाव. फलंदाजाला घाई असेल 1 धाव करण्याची, पण ती 1 धाव रोखायची. गोलंदाज अन्नू भोईर आणि त्याच्या सहकार्यांना 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. कोण जिंकेल? आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद 1 धावेच्या मदतीने सामना जिंकलाय.